भारत सरकारने पारदर्शकपणे देशाला याची उत्तरं दिली पाहिजे. मॅम, राज्यात एक महत्त्वाची घटना जी बाहेर आली, एक व्हिडिओ आलाय अधिवेशनाच्या काळात कृषी मंत्री हे रम्मी कार्ड्स खेळताना दिसले. रोहित पवारांनी ट्विट केलंय जंगली रम्मी खेळताना दिसले. नाही, एक तर गोष्ट मला तुम्हाला सांगितलीच पाहिजे की हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र. या राज्यामध्ये बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब थोरात, सुरेश वडपूर, किती नावं तुम्हाला सांगतो. हे कृषी मंत्री होऊन गेले आणि हा कृषी प्रधान देश आहे. जो तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो, काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे. त्याचं डिपार्टमेंट यांना दिलेलं आहे आणि हे नियमित, ही पहिली वेळ नाही आहे. मी तुम्हाला त्यांची लिस्ट वाचून दाखवते. त्यांनी जी स्टेटमेंट्स केली आहेत या अगोदर त्यांची केलेली स्टेटमेंट्स अशी आहेत. त्यांनी 14 फेब्रुवारी 2025ला हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयाचा पीक विमा देतोय. 4 मार्च 2025 कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही साखरपुडे आणि लग्न करता आणि मी म्हणत नाही, तुमच्या चॅनल्सनी दाखवलेलं आहे. 30 मे 2025 आता काय ढेकळांचे पंचनामाचे करायचे काय, बांधावर जाऊन वादग्रस्त वक्तव्य, हे त्यांचं आहे. 31 मे कृषी मंत्री म्हणून, हे तर म्हणजे भयानक आहे. ओसाड गावाची पाटीलकी म्हणून आपल्याला ते खातं दिलेलं आहे. पुन्हा म्हणते 31 मे 2025 कृषी मंत्री म्हणून ओसाड गावाची पाटीलकी म्हणून मला हे खातं दिलेलं आहे. 23 जून शेतकऱ्यांनी लवकर कर्ज भरायला पाहिजे, नाही तर ते पैसे वाया घाल. मी म्हणत नाही, राज्याचे असंवेदनशील कृषी मंत्री. आणि सगळ्यात भयानक गोष्ट, मी पण एक पालक आहे, अनेक पालक मला भेटायला येतात. पार्लमेंटमध्ये मागच्या सेशनमध्ये तुम्ही सगळे पत्रकार होता. गेमिंगवर बॅनिंगची मागणी होते की नाही समाजात सगळे पालक, सुसंस्कृत घरातले सगळे पालक आणि अनेक लोक म्हणत आहेत की आमची घरं वाया जात आहेत, आमची मुलं नादाला लागत आहेत, कृपा करून ते गेमिंग बंद करा. ह्या मागण्या समाजातून सातत्याने येत आहेत. आणि ह्या महाराष्ट्राच्या, छत्रपतींच्या महाराष्ट्राचा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला कृषी प्रधान देश असलेला, राज्य असलेल्या कृषी मंत्री हे असेंब्लीमध्ये जाऊन पत्ते खेळत बसतात. ही कुठली संस्कृती? अशा मंत्र्याचा राजीनामा तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. करोडो लोक विश्वासाच्या नात्याने तुम्हाला असेंब्लीमध्ये पाठवतात. विधान भवनमध्ये तुम्ही पत्ते खेळायला जाता का सर्वसामान्य मायबाप जनतेची कामं करायला जाता? या देशाच्या इतिहासात इतका असंवेदनशील कृषी मंत्री मी तरी काय ती पाहिला नाही. आणि मी माननीय देवेंद्रजींना विनम्र विनंती करते की माणुसकी दाखवा आणि अशा मंत्री जो गेमिंग आणि पत्ते खेळतो असेंब्लीमध्ये, याचा तातडीने राजीनामा द्या. एक सिग्नल जाऊ दे या देशामध्ये की सत्ता येते आणि जाईल, या गोष्टी होत राहतील. सत्ता आहे नाही आहे काय फरक, पण तुम्ही काय संस्कार करणार आहेत? माझ्या भारतीय जनता पक्षाकडून जास्त अपेक्षा आहेत. एक सुसंस्कृत पक्ष म्हणून त्यांची अनेक वर्षाची ओळख होती. काय झालंय त्याला? माननीय देवेंद्रजींच्या कॅबिनेट मधला कृषी मंत्री आज असेंब्लीमध्ये पत्ते खेळतो, गेमिंग करतो. ही कुठली संस्कृती? अशा व्यक्तीचा नैतिकता दाखवा कधीतरी आणि अशा व्यक्तीचा राजीनामा तातडीने घ्या, अशी विनम्र विनंती या काळ्या मातीशी इमान राखण्याच्या स्वाभिमानी मराठी माणसाकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना करतो. ताई, एकत्रित असताना राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. शरद पवारजी देखील कृषी मंत्री झालेले आहेत आणि जनतेची नाळ असलेल्या पक्षाने अशा प्रकारे व्यक्तीला, असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला कृषी मंत्री पद देणं कसं योग्य वाटतं? अजितदादांकडून तुम्ही काय अपेक्षा करता? माझी महाराष्ट्राच्या सरकारकडून अपेक्षा आहे. गेमिंग हे वाईट आहे. आपण मराठी माणसं आहोत, साधी आहोत, संस्कारी आहोत. आपण आपल्यामध्ये असे पत्ते खेळत राहतात आणि असेंब्लीमध्ये तुम्ही घरी खेळा ना, काय तुमच्या घरात करायचं ते तुमचं करा, आमचं काही नाही. ही सशक्त लोकशाही आहे आणि ती मोकळीक आहे. घरात ते काय का कृषी मंत्री करेन, आमचं काही म्हणणं नाही. पण असेंब्लीमध्ये ही पवित्र वास्तू आहे. आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये जातो, तुम्हाला आठवत असेल माननीय प्रधानमंत्री पण, त्यांचे पण प्रधानमंत्री आहेत ना, ते या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंट आले नतमस्तक झाले. त्याच प्रधानमंत्र्यांना नेता मानूनच हे कृषी मंत्री झालेत ना. मग प्रधानमंत्र्यांचे शब्द यांना आठवत नाही?
माननीय प्रधानमंत्री काय म्हणतात, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे. असा सेवक हा कृषी मंत्री महाराष्ट्राचा. अहो, महाराष्ट्राचा कृषी मंत्री जर असेंब्लीमध्ये बसून ज्याला आपण मंदिर म्हणतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालतो, त्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरात जर हे आता पत्ते खेळणार असतील तर काय राहिलं त्या मंदिराचं मला सांग. नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे. नैतिकता म्हणून राजीनामा स्वतःहूनच दिला पाहिजे. ते देत नसतील कारण का ते असंवेदनशील आहेत, हे तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे. मला कसं कळणार ते कुठे काय स्टेटमेंट करतात. मात्र याला धरून प्रताप सरनाईक असं म्हणाले की शाहरुख खान पण रमी खेळतो किंवा काय, कॅबिनेट मंत्री आहे, कृषी मंत्री अशा पद्धतीने कोण काय बोलतंय मला माहिती नाही. माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांनी काय ऍक्शन नाही घेतली तर मी देशाच्या प्रधानमंत्र्याकडे न्याय मागणार. उद्या पार्लमेंट सुरू होत आहे, मी न्याय मागणार आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आणि शेती मंत्री आणखीन एक तुम्हाला सांगते, जे तुम्ही कव्हर केलंय का नाही मला माहिती नाही, पण ज्यांच्याशी माझे आजही कौटुंबिक संबंध आहेत असे मकरंदाबांचे भाऊ वडील आणि माझे वडील 6 दशक एकत्र काम केलेले. मकरंद पाटील हे मंत्री येतात, त्यांनी 1 किंवा 3 जुलै, माझं चुकत असेल तारीख तुम्ही प्लीज व्हेरीफाय करा, 3 किंवा 1, 2, 3 जुलैपैकी एका दिवशी मी तुम्हाला व्हेरीफाय करून सांगेन की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जानेवारीपासून मार्चपर्यंत 760 हा नंबर मी परत तुम्हाला व्हेरीफाय करून देते. कदाचित माझ्याकडून एखाद्या नंबरची चूक होत असेल, मी तो कागद काढून देईन तुम्हाला. 1, 2, 3 जुलैला हे स्टेटमेंट असेंब्लीमध्ये केलेलं आहे. 760 अशा शेतकऱ्यांनी जानेवारी टू मार्च, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. हा डेटा माझा नाही, विरोधक म्हणून मी हा केलेला डेटा नाही, हा डेटा महाराष्ट्राचे मंत्री मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये दिलेला हा डेटा आहे. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मधून. 750 शेतकऱ्यांनी 3 महिन्यात आत्महत्या केल्यात. हे महाराष्ट्र सरकारचं स्टेटमेंट आहे मकरंद आबाचं. आणि त्या सरकारमध्ये जिथे 3 तासाला एक आत्महत्या होते, तीच व्यक्ती जी शेती मंत्री आहे ती रमी खेळते असेंब्लीमध्ये. हे योग्य आहे? याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विचारते. आपण मराठी माणसं आहोत साधी. लोकांनी, करोडो लोकांनी विश्वासाच्या नात्याने तुम्हाला निवडून दिले. त्या न्याय व्यवस्थेचा आणि त्या असेंब्लीचा अपमान होतोय, पत्ते घेत आहेत लोक तिकडे. आणि मंत्री खेळत आहेत. जिथे इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तिथे मंत्री पत्ते खेळतात असेंब्लीमध्ये. तातडीने राजीनामा घ्यायला पाहिजे त्यांचा. मारामारी समोर आल्या आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या. आता हे जुगार विधानसभेत काय नक्की घडलं एवढं? नाही, विधानसभेमध्ये मंत्री बेडवर बसून दारू, काय ते सिगरेट, पैसे पडलेत हे बघायला मिळालं. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्या दाभोळकरांनी उभं आयुष्य त्यांचं लढत राहिले, तेवढी त्यांची हत्या झाली. ते कोण काहीतरी पूजा अर्चा काय काय दाखवत बसतात, हे लोक, त्यांचे व्हिडिओ बाहेर येतात. त्याच्यानंतर एक आले, त्यांनी तर आमटी, मी मान्य करते कदाचित जेवण खराब असेल, तिथे कंप्लेन करा ना. तुम्ही हाणामारी करता तिथल्या वेटरला का, तो गरीब आहे म्हणून? अरे हिम्मत असेल ना आपल्यापेक्षा ताकदवरशी लढायला शिका. आपल्यापेक्षा जर गरीब आहे, कष्टकरी, माझ्या ड्रायव्हरला बिचारा मार खाईल ना, काय करेल बिचारा? ही संस्कृती आहे मराठी. अरे आपले संस्कार काय सांगतात, जो आपल्यापेक्षा वीक आहे त्याला ताकदवर करा. आणि लढायची ताकद असेल ना, छत्रपतींचं नाव घ्यायचं असेल तर स्वतःपेक्षा ताकदवराला तुमची ऐट दाखवा. गरीबाला काय मारता तुम्ही? हे संस्कार आहे त्यांचे. त्याच्यानंतर परवा झालेली मारामारी आणि सगळं तुम्ही बघितलंय काय झालं. माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केले की त्यांच्याकडून पहिला झाला, त्यांच्या पक्षाच्या व्यक्तींनी पहिला हल्ला केलाय. मी म्हणत नाहीये, तुमच्या चॅनलवर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्या स्पीकरनी कबुली केली. मी कोणावर आरोप करायला इथे बसलेले नाहीये, पण वेदना होतात. फार कष्ट करून विश्वासाने आम्ही निवडून येतो, लोकांना शब्द देतो आम्ही, याच्यासाठी निवडून आले त्यांना. आणि त्यातून त्यांच्याच तिथे अजून एक कुठलं तरी रॅकेट आले बाई, मी बोलू पण शकत नाही. मला बोलायची इच्छा नाही त्या हनी ट्रॅप बद्दल.
अहो बातम्या आपण कशाला बघतो? आपल्या मुलांना आपण म्हणतो रोज बातम्या बघा, संस्कार होतील, जनरल नॉलेज वाढेल. कुठल्या हनी ट्रॅपमधून कसलं जनरल नॉलेज होणार आहे? हे सरकार